दुसऱ्या बाजूला करंट 40+ या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि जशी मॅच सुरुवात तसं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाजामध्ये परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर अर्थातच तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. माध्यमातून केलं गेलं. कालचा दिवस अक्षरशः गाजवला आंबे संघानं आणि आज देखील पहिला सामना आंबे संघाचा आपण पाहिला. 40+ माध्यमातून त्यांनी देखील या मैदानावरती दादागिरी प्रस्थापित केली आहे. पहिली मॅच जिंकलाय आणि बाईच्या माध्यमातून तो संघ पुढे सरकलाय. बघा, पहिला सामना जिंकेल त्या संघाला बाय असे स्पर्धेचे नियम आहेत. तर दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खरड 40+ वर्सेस नेवाली 40+. आदर्श क्रिकेट संघ खरड आपण पाहतोय. होम ग्राउंड आहे, मात्र होम ग्राउंड वरती कशा प्रकारे कामगिरी करेल या मॅच मध्ये पाहणं महत्वाचं असेल. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवसामध्ये शृंखलेचं आयोजन. कालचा दिवस अगदी थाटामध्ये पार पाडलं गेलं. आजचा दुसरा दिवस सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. शिवाजी आणि नाष्टाकनवरती द्वारकानाथ. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ गायकर सज्ज झालाय. पहिला चेंडू गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड ऑफ उजव्या इष्टीला सोडून जाणारा बॉल. पंचांना पहिल्याच बॉल वरती कवायत करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. गोलंदाज नवनाथनं अतिरिक्त धावेनं अकाउंट ओपन. इथे स्विचिटचा वापर बॉल हवे मध्ये किप्पर कडनं मिस्टेक नाहीये. झेल टिपलाय. पहिला धक्का, बिग विकेट डाऊन. अकाउंट ओपन झालं होतं, मात्र तदनंतर विनाशकाली विपरीत बुद्धी. स्विचिटचा वापर लगीतो टाली नाही तो गाली. इथे फलंदाजाचा प्रयत्न फसला. बॉल हवेमध्ये उडला. टॉपेज होता. किप्पर कडनं मिस्टेक नाहीये. यष्ट्यांच्या मागे संदीप म्हात्रेला आपण पाहतोय. भरपूर वर्ष खरड टीम साठी ज्यानं आक्रमक बॅटिंग केली तो विकेटच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथनं देखील मलंगट प्रीमियर लीग गाजवली आहे. अक्षरशः प्रत्येकी फलंदाजाला त्यानं मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. मात्र तोच फॉर्म इथे कंटिन्यू करत असताना पहिल्या बॉलवर त्यानं विकेट कॅरी केलाय. इथे चांगला फटका, फिल्डिंग चांगली होती माणिककडनं. बॉलची अडवणूक. एका धावेनं अकाउंट ओपन केले. न्यू बॅट्समन आपण पाहतोय भगवानच्या बाडमधनं पहिली धाव टीम नेवाली साठी. उदय शेठ पवार हे देखील आपल्याला मागील मॅच मध्ये खेळताना दिसले. त्यांच्या माध्यमातून 3 बॉलचे बॉक्स आयोजकांना दिले गेले. पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट मध्ये फिल्डर होते. बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात केला. शनी मालीला आपण पाहतोय. शनी माली आणि बालू माली हे दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज द्वारकनाथ. पहिल्या बॉल वरती दुहेरी धाव एकवटली आहे. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये इनफिल्डच्या वरनं खेळून काढला. डीप मध्ये फिल्डर त्याला चकवा दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला पिवनचं षटक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहतो. डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन लेग फिल्डर आपण पाहतोय. या वेळेला दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट केले. आउटफील्ड तिथे फास्ट बॉल गोलीच्या वेगाने सीमा पलीकडे चौकार.
यावेळी देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा इथे एकवटल्या जात आहेत. शनी मालीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक मार्गस्थावरती या 4 षटकांची मॅच आहे. यावेळेस पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न, फेकी खराब आहे. महेंद्र म्हात्रेकडनं झाली आहे मिस्टेक. फेकी अॅक्युरेट असती तर इथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं, मात्र तसं घडत नाहीये. जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. शनी माली देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळलाय. आदर्श खरड संघासाठी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. आता 40+ मध्ये देखील खूप चांगला खेळ तो करतोय. स्विच हिट, जबरदस्त फटका, डोळ्याचं पारणं फेडणारा शॉट आपण पाहतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चेंडू कधी भिजला फुटला हरवला नवीन चेंडू दिला जाईल. आयोजकांची संकल्पना आपण पाहतोय. चेंडू कधी हरवला, शेवटचा बॉल देखील शिल्लक असला तरी सुद्धा चेंडू हरवला तरी देखील नवीन बॉल दिला जाईल. खूप चांगली संकल्पना. इथे ओव्हर पिच यॉर्कलँड मध्ये चेंडू फेकलाय. वाईड यॉर्कर आपण पाहतोय सनीच्या माध्यमातून. या आधीचा बॉल त्याने शॉर्ट ऑफ लेंथ वरती टाकला होता, त्याचा फायदा घेतला. स्विचिटच्या माध्यमातून षटकार टोकला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे बॅट्समन पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. क्विक रिप्लाय आपण पाहतो शनी मालीकडनं. आला आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. चेंडू पॉपिंग क्रीज वरती ट्रॅव्हल करतोय. धावची संधी होती, बॉल कलेक्ट करू शकला नाहीये शनी. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 23 या आकड्यावरती 2 षटकांची इथे झाली आहे समाप्ती. वरती आहे गोलंदाजी मार्क वरती महेंद्रला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा हा बॉल होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. ऑन द लाईन वाईड नसेल. जेव्हा बॉल व्हाईट लाईनच्या पूर्णपणे बाहेरून ट्रॅव्हल करेल तेव्हा मात्र पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा डिसिजन दिला जाईल. अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. 2 ऑफिशियल्स. पुन्हा एकदा स्विच, आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी होती या मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र म्हात्रेला आपण पाहतोय. या मैदानावरती सातत्याने ते सराव करत असतात आणि त्याचाच फायदा आता त्यांना होतोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती चेंडू फेकले जातात. कोलबा टप्प्याचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत लीलाधर भगत. त्यांच्याकडनं झाली आहे मिस्टेक. खराब क्रिकेट. दोन धावा धापलकावरती जोडल्या जात आहेत. 2 ने धावफलक पुढे जाईल. 25 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने नवनाथ येत आहेत. बॉल वरती बघा वेट केला. खराब क्रिकेट सातत्यानं मिसफिल्ड. आणि इथे सहजरित्या आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट.
बेडूक चाप्या फिल्डिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रमेश गिराचा हा शब्द आपण कालच्या दिवसामध्ये नक्की ऐकला आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करत टीम दाखवतीये. अतिशय हळूवार पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल करत होता. नवनाथला तो पकडता आला नाहीये. त्यानं कसा विसा पकडला, मात्र शेवटी थ्रो केल्यानंतर महेंद्रला देखील तो बॉल पकडता आला नाहीये. सातत्याने या ग्राउंड वरती सराव करतायत, मात्र त्यांच्याकडनं फिल्डिंग मध्ये मिस्टेक. चुकीला माफी नाहीये. मागील बॉल वरती केलेली चुकी इथे भोगावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काही जबरदस्त फटका फुलरलेनचा हा बॉल होता. खराब चेंडूवरती मोठे फटके सातत्यानं डावखुरी आताच्या फलंदाजांकडून आपण पाहत आलो. इथे जागा बनवली, बॉलला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदारी चौकार. अडतीस धावा. क्रिकेटमध्ये एखादी चुकी तुम्हाला भरपूर महागात पडू शकते. याच उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये आता पाहिलं. बघा, एक चुकी केली नवनाथनं आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त तब्बल 10 धावेनं आदर्श खरट 40 प्लसला भोगावं लागलं. एखादी चुकी क्रिकेटमध्ये तुम्हाला भरपूर महाग पडू शकते, हे दाखवलं या 3 बॉल वरती. आदर्श टीमच्या माध्यमातून खराब फिल्डिंग. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे माणिकनं. स्लोवर पद्धतीचे चेंडू सातत्याने त्याच्या माध्यमातून फेकले जात आहेत आणि हा स्लोवर बॉलचा वापर केला आणि डॉट बॉल इथनं फेकलाय. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. धापलकावरती टोटल स्थिरावली गेली आहे 38. 38 धावा. इथे लॉंगॉनला हा फटका सजवला डीप मध्ये. लीलाधर भगतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. या 2 धावा कंप्लीट. एकेरी धावेचं रूपांतर आपण पाहतो 2 धाव्यामध्ये सहजरित्या केला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 40 प्लस ची टॅग लाईन आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी. इथे चांगला फटका. बॉल अवश्य निमाली. बॉल खाली झाली आहे मिस्टेक. झेल ड्रॉप. इथे कीपर एंडला थ्रो केलाय. 3 धावा देखील कंप्लीट. खराब क्रिकेट करट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. भरपूर साऱ्या मिसफिल्ड इथे केल्या जातात. बघा, पुन्हा एकदा झेल होता, हा झेल ड्रॉप केला. तदनंतर पुन्हा एकदा 3 धावा या बॉल वरती एकवटल्या. स्ट्रायकर वरती विस्फोटक फलंदाज द्वारकनाथ आलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा मिस्टेक केली आहे. तिचं प्रायश्चित्त इथनं भोगावं लागेल आदर्श 40 प्लस करत टीमला. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. शॉट्स फाईन लेगला फिल्डर होते. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत आणखीन 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत.
सोमनाथ म्हात्रेला आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला इंजरी आहे, तरी सुद्धा गावासाठी मैदानाच्या आतमध्ये तो उतरलाय. चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त केलाय. डॉट बॉल आलाय. द्वारकनाथला देखील शांत ठेवला गोलंदाज माणिकला आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी. स्लॉगरचं षटक होतं. या षटकामध्ये फलंदाज जास्तीत जास्त मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतायत. समोरच्या दिशेने हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. एका सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 49 आणि जिंकण्यासाठी तब्बल 50 धावेची गरज आहे. आदर्श क्रिकेट संघ खरड 40+ला आणि पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये खूप चांगली बॅटिंग टीम नेवालीनं केली आहे. आता उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात आणि उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत खरड टीमला 50. उत्तरार्ध कशा प्रकारे असेल या ऐकूया मायक्रोफोन वरती. बदलापूर विभागातील एक मखमली आवाज तुषार शिंदे यांना. धन्यवाद. नेवाळीपाडा आणि वसार दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉस साठी या. नेवाळीपाडा आणि वसार संघाचे संघनायक विनंती, आपण टॉस साठी या. पहा, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, हे आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. आशिषजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकला. समालोचक आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. अतिशय चांगलं आयोजन आशिषजी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाले या स्पर्धेचं. आणि दुसरा दिवस आजचा आहे. सन्माननीय नितीनजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अविनाशजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेवाळीपाडा आणि वसार 40+चे कॅप्टन विनंती, आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय. खर तर हा मलंगड विभाग आहे. मलंगड हा किल्ला खर तर 3ऱ्या शतकामध्ये बांधला गेला. शिल्हार नावाच्या राज्याने हा किल्ला बांधला होता. जवळपास 1800 वर्षाचा इतिहास या मलंगड भूमीला आहे. आणि मच्छिंद्रनाथांची तिथे समाधी आहे. असा असणारा हा मलंगड विभाग. आणि या मलंगड विभागामध्ये सुरू असणारी स्पर्धा खर तर ऐतिहासिक असणार हे क्षेत्र आहे आणि अतिशय पवित्र आणि मंगलमय क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये सुरू असणारी श्री मलंगड क्रिकेट ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला, कालपासून टॉस जे आहे ते इनिंग ब्रेक मध्ये संपन्न झालेले आहे, त्याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि आज देखील सर्व टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. लक्ष इथे 50 धाब्यांचं आहे. नेवाळीने 49 बनवल्यात आणि खरड संघासमोर 50 धाब्यांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. खर तर माथेरानची ही पर्वत रांग आहे आणि या पर्वत रांगेमध्ये स्थित तुम्हाला हे मलंगड किल्ला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये हा बॉल आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिलाच बॉल काऊ फेजला सीमारेषे पलीकडे, चौकार.
पडा संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. वसार संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती, आपण टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये, खाली क्षेत्र आहे, पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पोहोचलेत बॉलच्या दिशेने. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि अतिशय सहज 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 6. नवनाथ आणि शनिमाळी ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती शिवाजी दाखल झालेत. एकूण 50 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. खेळाचं उत्तरार्ध सुरू आहे. राईट अराउंड द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागलाय बॅटचं आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. नवनाथ यांची खेळी संपुष्टात आली आहे आणि खरड 40+ संघाला पहिला धक्का लागलाय. फलंदाज नवनाथ यांच्या रूपाने. लक्ष आहे. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानावरती दाखल होत आहेत. खर तर 1800 वर्षाचा इतिहास असणारी पवित्र भूमी श्री मलंगड आणि मलंगडाच्या पायथ्याशी सुरू असणारी श्री मलंगड ट्रॉफी 2025 आपल्याला पाहायला मिळते. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 40+ खेळाडू मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 50 धाब्यांचं लक्ष आहे. पहिला धक्का लागला बॅटिंग करणारी टीम खरड संघाला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती सोमनाथ मैदानावरती दाखल झालेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सोमनाथ आणि शनिमाळी या जोडीला 6 धावा धावफलकावरती आहेत. राईट अराउंड द विकेट, आडव्या बॅटने प्रहार केलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉलला पाठवलंय 4 धाब्यांकरता. मैदानावरती सेट होण्यापूर्वी डगआउट मधून सेट होऊन आलेत सोमनाथ आणि पहिल्या बॉलवरती त्याने लगावलाय चौकार. सन्माननीय जितेंद्र अप्पा म्हात्रे यांचं देखील आगमन झाले. शाखा प्रमुख आहेत आणि साहेब आपल्या स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय जितेंद्र अप्पा म्हात्रे यांचं देखील आगमन झाले. शाखा प्रमुख साहेबांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी देखील दाखल होत आहेत. समोरच्या दिशेने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हवेत उंच तर बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या दिशेने आलेत. अंदाज शेवटच्या क्षणाला चुकलाय. छातीवरती देखील बॉल लागलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 12 धावा धावफलकावरती. 2 धावा सोमनाथ यांच्या बॅट मधून आल्यात. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी एक काळ गाजवलाय, परंतु 40+ ची एक टॅगलाईन, एक धाव आरोग्यासाठी, आणि खर तर खूप चांगली संकल्पना ही आहे या विभागाची. ऑन साइडला फुलर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक होते मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्यांच्या डोक्यावरून अगदी क्षेत्ररक्षक बनले दर्शक. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. ओव्हर पिच हा बॉल आणि त्यावरती आलेला हा पिकअप शॉट, षटकार. धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 18 धावा धावफलकावरती. वसार संघाचे संघनायक आपण टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय. वसार आणि नेवाळीपाडा या 2 40+ च्या टीम मध्ये पुढील सामना या ठिकाणी होणार आहे. याची देखील नोंद आपण करून घ्या. खर तर अतिशय कटाक्षाने नियम या स्पर्धेमध्ये पाळले जातात, हे देखील अतिशय एक महत्वाची गोष्ट आहे. खर तर क्रिकेटला आलेलं ग्लॅमर पाहता नियमांची देखील त्याच्यामध्ये असणारी गरज ओळखून तुमच्या असोसिएशनने अतिशय चांगल्या नियमांचं पालन येथे केलंय आणि जे जे संघ नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावरती तुम्ही योग्य ती दंडात्मक कारवाई करता, ही गोष्ट महत्वाची आहे. डिसिप्लिन इज मस्ट. क्रिकेटमध्ये शिस्त महत्वाची आहे आणि
शिस्तीचं देखील पालन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. 18 धावा धावपलकावरती आहेत. 50 धाब्यांचं लक्ष आहे. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते आणि वसार संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. 2 धाब्यांची पॅनल्टी असेल. वसार 40+ संघाने याची नोंद करून घ्या. आपण वेळेवरती उपस्थित राहिलेले नाहीत. 18 धावा धावपलकावरती आहेत. 50 धाब्यांचं लक्ष आहे. राईट आर्म आउट द विकेट. ऑन साइडला खेचून मारलाय बॉलला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. त्यांच्या बॅटमधून चौकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. दिशाहीन हा बॉल आहे. वाईट बॉल पंचांनी कॉल केले. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जात आहे. 23 धावा धावफलकावरती. खूप झपाट्याने विजयाच्या दिशेने करड संघाने देखील वाटचाल केली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही, परंतु सध्याच्या घडीला मोमेंटम कराड संघाच्या बाजूने जरूर आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त होईल करड संघाच्या बाजूने. सध्याच्या घडीला मोमेंटम एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. करड संघ सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. वसार संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. 24 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत. करड संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधामध्ये नेवाळी, यानंतर नेवाळी पाडा आणि वसार अशी 40+ ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दिग्गज खेळाडू खरं तर ज्यांनी एक काळ गाजवलाय आणि पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये नव्या जोशामध्ये 40+ चे खेळाडू मैदानावरती उतरलेत. 40+ चे खेळाडू. आणखी एक चांगला फटका काऊ फेजला. फुलर लेनचा बॉल आणि आणखीन एक चौकार. फलंदाज सोमनाथ त्यांच्या बॅटमधून. सुरू आहे सध्याच्या घडीला. 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती नरेश आहेत. नरेश यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. जेव्हा जेव्हा सोमनाथ यांना पुढ्यात बॉल मिळालाय तेव्हा तेव्हा आक्रमक पवित्रा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या वरून हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बराच वेळानंतर आलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. मला वाटतं पहिलाच हा डॉट बॉल आहे या इनिंग मधला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि नरेश यांनी पहिला डॉट बॉल टाकलाय. फलंदाजी कशी राहिली यावरून ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉलला फेकून दिलाय आणि सोने पे सुहागा दुग्ध शर्करा योग. नो बॉल आणि त्यावरती आला षटकार. धावा धावफलकावरती आहेत आणि पुढचा बॉल 3 हिट देखील असेल. म्हणजे एक चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. नो बॉल वरती षटकार लागलाय. पुढचा बॉल 3 हिट आहे. 14 बॉल मध्ये आता 15 धाब्यांची आवश्यकता आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. यस, 14 बॉल मध्ये 15 धाब्यांची अजून देखील आवश्यकता. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं. एका हाताने बॉलला रोखले. एकाच धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 36 धावा धावफलकावरती. आता 13 बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात केली खरड टीमने कमालीची सुरुवात होती. नेवाळी संघ पूर्णपणे आता बॅकफुटला तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट आदर्श खरड टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. 36 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज नवनाथ जरूर लवकर बाद झाले. त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता.
देखील पुनरागमन करू शकतो. 12 बॉल आणि 14 धाब्यांची आवश्यकता आहे. आणखी एक फुल टॉस बॉल अपील झाली आहे पंचांकडे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे पुनरागमन करण्याची संधी आहे नेवाळी संघाकडे. टॉस आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय नितीनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न केला जाईल. नेवाळी पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये वसार असा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय नितीनजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होतोय. नेवाळी पाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईलच. वसारने जिंकला. ओके. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली. एकच धाव पूर्ण झाली आणि या सामन्यामध्ये पुनरागमन तर केलंय. गोलंदाजी करणारी टीम पुनरागमन करतोय. नेवाळी संघ येथे पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज बळीराम बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि बळीराम यांच्या माध्यमातून बळीचं राज्य येईल का त्यांच्या टीम साठी ही गोष्ट महत्वाची आहे. ऑन साइड ला अप्रतिम टायमिंग आहे. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. त्रेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. बळीराम यांच्यावरती आक्रमण केले. 7 धावींची आता केवळ आवश्यकता आहे. ओ हो क्या बात आहे. आणखीन एक दर्जेदार फटका आणि बॅक टू बॅक 2 इन अ रो. 2 consecutive सिक्सेस इन अ रो. धावफलक पोहोचलाय 49 धावींवरती. नाव स्कोर आर लेव्हल. एका धावेची आवश्यकता आहे. 50 धावा धावपलकावरती आहेत. एका धावेची आता आवश्यकता आहे. शनी माळी यांच्या बॅटमधून आलेले लगातारचे 2 षटकार. आता एका धावेची केवळ आवश्यकता. वसार संघाला 2 धावेंची पेनल्टी असेल. ऑन साइडला पुन्हा एकदा लपेटून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक होते. सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जरूर गेला होता परंतु झेल ड्रॉप झालाय आणि औपचारिकता पूर्ण केली आहे. वेल डन खरड टीम. 40+ संघाने ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन. 7 बॉल राखत असताना हा सामना जिंकलाय. 4 षटकांच्या मॅचेस मध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. 1.1 षटकाचा खेळ त्यांनी शिल्लक ठेवला आणि अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालंय. फलंदाज शनिमाळी यांच्या माध्यमातून असेल, सोमनाथ यांच्या माध्यमातून असेल, दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. मनोहर देव भगत यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गाडीची चावी कोणाची पडली आहे? ऍक्टिवा गाडी आहे. विनंती ज्यांची चावी असेल आपण येऊन चावी घेऊन जा.